नमस्कार, मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे। उन्हाळ्यात केल्या जाणाऱ्या साठवणींच्या पदार्थांपैकी आपण आज बघणार आहोत खमंग असे मटकीचे सांडगे। उन्हाळ्यात सांडगे बनवून ठेवले तर वर्षभर केव्हाही तुम्ही सांडग्यांची चवदार भाजी बनवू शकाल। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सांडगे बनवण्यासाठी इथे मी 1 कप मटकीची डाळ घेतली आहे। वजनी प्रमाण म्हणाल तर ही 200 ग्रॅम डाळ आहे। तसेच अर्धा कप मी चना डाळ घेतली आहे, ही 100 ग्रॅम डाळ आहे। या दोन्ही डाळी मी स्वच्छ निवडून घेतल्या आहेत, पण या डाळींना भरपूर पावडर लावलेली असते, त्यामुळे डाळ अशीच न वापरता ही पावडर आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी एका कॉटनच्या कपड्याने त्या पुसून घेणार आहे। कापड मी हलकेसे ओले करून घेतले आहे। ही अशा प्रकारे चोळून व्यवस्थित पुसून घ्यायची आहे। डाळ पुसून झाल्यानंतर ती आपण एका परातीमध्ये काढून घेऊया। या डाळी आपण थोड्या ओलसर कापडाने पुसून घेतल्यामुळे त्या 2 ते 3 तास उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत, म्हणजे व्यवस्थित दळता येतील। या डाळी आता 2 ते 3 तास उन्हामध्ये वाळवून घेतल्या आहेत। डाळ वाळवून घेतल्यानंतर त्या दळून घ्याव्यात। यासाठी मिक्सरच्या भांड्यात थोडीशी डाळ काढून घेऊया। डाळींचे प्रमाण जास्त घेणार असाल तर ह्या डाळी तुम्ही घरगुती गिरणीतूनही दळून घेऊ शकताय। डाळ वाटताना खूप बारीक नाही व खूप जाड नाही, जाडसर रवाळ असे पीठ झाले पाहिजे। हे बघा, असे रवाळ पीठ झाले आहे। नंतर हे पीठ चाळून घेऊया। त्यासाठी मोदकाची जी चाळण असते ती घ्यायची आहे। मोदकाच्या चाळणीने चाळून घेतल्यामुळे जाडसर रवाळ असे पीठ पडते। अशा प्रकारे सांडग्यांचे पीठ तयार आहे। आता यानंतर सांडग्यात घालण्यासाठी लसूण ठेचून घ्यायचा आहे। त्यासाठी एका खलबत्त्यात 25 ते 30 लसूण पाकळ्या घेऊन हा लसूण ठेचून घ्यायचा आहे। सांडग्यांमध्ये नेहमी लसूण जास्त वापरायचा, म्हणजे सांडग्यांना चव खूप छान येते। लसूण थोडा जास्तच बारीक करायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे मी लसूण बारीक करून घेतला आहे। आता हा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता या तयार पिठांमध्ये मसाले घालून घेऊया। इथे चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा जिरे पावडर, 1.5 चमचे लाल तिखट। तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय। ठेचलेला लसूण व 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर अगदी बारीक चिरून घ्यायची आहे। आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात। आता यात थोडे थोडे पाणी घालत पीठ मळून घ्यायचं आहे। डाळ आपण बारीक करून घेतली आहे, त्यामुळे ती भरपूर पाणी शोषून घेते। हे पीठ जास्त घट्ट मळायचे नाही, थोडे सैलसर असे मळून घ्यायचे आहे। थोडे थोडे लागेल असे पाणी घालून पीठ मळून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे पीठ थोडे सैलसर मळावे। आता शेवटी भिजवलेल्या पिठावर थोडेसे पाणी शिंपडावे, म्हणजे पीठ कोरडे पडणार नाही। आता यावर झाकण ठेवून 1 ते 2 तास हे पीठ भिजून द्यायचे आहे। 2 तासात पीठ व्यवस्थित भिजले जाते। झाकण काढून बघूया, पीठ व्यवस्थित असे भिजले आहे। डाळीने सर्व पाणी शोषून घेतले आहे। पुन्हा हे पीठ मळून घेऊया। इथे तुम्ही पीठ टेस्ट करून बघा व जर तिखट किंवा मीठ कमी वाटत असेल तर ते घालून घ्या। तर हे पीठ सांडगे बनवण्यासाठी तयार आहे। आता सांडगे तोडण्यासाठी एका वाटीमध्ये थोडे पाणी घ्यायचे आहे। हात थोडा ओला करायचा व यानंतर थोडेसे पीठ हातावर घेऊया व त्याचा असा गोळा बनवायचा। पीठ थोडेच घ्यायचे, म्हणजे सांडगे व्यवस्थित तोडता येतात। सांडगे तोडण्यासाठी इथे मी एक मोठी प्लेट घेतली आहे। तुम्ही सांडगे तोडण्यासाठी ताट, सूप किंवा प्लास्टिकचा पेपरही वापरू शकताय। हे बघा, असे अंगठ्याच्या साहाय्याने सांडगे तोडायचे, म्हणजे त्यांना छान काट येतात। सांडगे फार नाजूक किंवा मोठे तोडू नका, असे मध्यम आकाराचे तोडावेत, नाहीतर ते वाळल्यावर खूप बारीक होतात। पीठ संपल्यानंतर असा पाण्याचा हात लावून पीठ घ्यायचे व परत सांडगे तोडायचे। पीठ हाताला चिटकत असेल तर पाण्याचा हात लावायचा। हे बघा, अशा प्रकारे सांडगे तोडून घ्यायचे आहेत। असा अंगठ्याचा वापर करायचा, म्हणजे सांडगे व्यवस्थित असे तोडता येतात। हे बघा, अशा प्रकारे मी सर्व पिठापासून सांडगे बनवून घेतले आहेत। आता तयार सांडगे 2 ते 3 दिवस उन्हात वाळवून घेऊया। सांडग्यांचे पीठ रवाळ दळल्यामुळे भाजी करताना सांडगे खूप खुसखुशीत होतात।
व व्यवस्थित तळले जातात व त्याची भाजी खूप छान लागते। जर सांडग्यांचे पीठ बारीक दळले तर सांडगे कडक होतात व आतपर्यंत शिजत नाहीत। 2 ते 3 दिवस सांडगे वाळवल्यानंतर एका डब्यात वर्षभर साठवून ठेवू शकताय। वर्षभर केव्हाही याची छान अशी भाजी बनवू शकताय। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकॉन ही प्रेस करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।